नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. पोटात गॅस पुन्हा कधीच होणार नाही. फक्त या 5 गोष्टींपैकी एक गोष्ट खा आणि चमत्कार पहा. तुम्हालाही सतत गॅस, जडपणा, ढेकर येणं आणि पोटात जळजळ होत आहे का? खाल्ल्यानंतर तुमचंही पोट फुगतं का? डॉक्टरांची औषधं काही दिवस काम करतात, पण नंतर तीच समस्या परत येते. तर लक्षपूर्वक ऐका. आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टींबद्दल सांगणार आहे. जर तुम्ही दररोज यापैकी फक्त एक गोष्ट खाण्यास सुरुवात केली तर पोटातील गॅस कायमचा नाहीसा होऊ शकतो आणि तुमची पचनसंस्था इतकी मजबूत होईल की अन्न लवकर पचेल. गॅस का तयार होतो? सर्वात प्रथम गॅस का तयार होतो ते समजून घेऊया. बरेच लोक असं मानतात की फक्त मसालेदार अन्न किंवा मग तेलामुळे गॅस होतो, पण खरं कारण कमकुवत पचनसंस्था आहे. क्रमांक 1, हळूहळू पचणारं अन्न. जर तुम्ही जास्त पीठ, तांदूळ किंवा जंक फूड खाल्ले तर तुमचं पोट ते योग्यरित्या पचवू शकत नाही. फक्त न पचलेलं अन्नच गॅसमध्ये बदलतं. क्रमांक 2 वरती आहे पाण्याचं अयोग्य सेवन. जेवणादरम्यान किंवा जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिणं हे गॅसचं एक प्रमुख कारण आहे. ते पाचक रस कमकुवत करतं. क्रमांक 3 वरती आहे जास्त वेळ उपाशी राहणं. जेव्हा तुम्ही बराच वेळ जेवत नाही तेव्हा पोटात आम्ल तयार होतं आणि जेवताच गॅस तयार होऊ लागतो. क्रमांक 4 वरती आहे कमी हालचाल. आजच्या जीवनशैलीमध्ये लोक जेवल्यानंतर एकतर लगेच झोपतात किंवा चेअरवरती बसतात. यामुळे अन्न खाली सरकत नाही आणि गॅस अडकतो. क्रमांक 5 वरती आहे ताण किंवा चिंता. हे देखील गॅसचं एक प्रमुख कारण आहे. जेव्हा मन ताणतणावग्रस्त असतं तेव्हा पोटातील एन्झाईम योग्यरित्या कार्य करत नाही. गॅस दूर करण्यासाठी 5 चमत्कारिक गोष्टी. आता खऱ्या उपायाकडे येऊया. हे 5 घरगुती उपाय तुमचं पोट इतकं मजबूत करतील की गॅस, ढेकर येणं, जडपणा यासारख्या समस्या परत येणार नाहीत. क्रमांक 1 वरती आहे सेलेरी आणि काळं मीठ. सेलेरी म्हणजे ओवा आणि काळं मीठ. ते कसं कार्य करतं? ओव्यामध्ये थायमॉल नावाचा पदार्थ असतो जो पोटातील पाचक रस वाढवतो. काळ्या मिठासोबत घेतल्यास ते पोटफुगी, गॅस आणि अपचनापासून त्वरित आराम देतं. ते कसं सेवन करावं? 1 चमचा ओवा घ्या, अर्धा चमचा काळं मीठ घाला आणि ते कोमट पाण्यामध्ये मिसळा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा खाल्ल्यानंतर 1 तासाने ते घ्या. याचा परिणाम म्हणजे 3 दिवसांमध्ये पोट हलकं होतं, 7 दिवसांमध्ये गॅस कमी होतो आणि 15 दिवसांमध्ये पचनसंस्था पुन्हा जिवंत होते. बोनस टिप अशी आहे की जेवणानंतर चिमूटभर ओवा नक्की चावून खायचा आहे. सकाळी तुमचं पोट पूर्णपणे स्वच्छ होईल. क्रमांक 2 वरती आहे एका जातीची बडीशेप आणि साखरेची कँडी. ते थंड आणि पचन दोन्हीसाठी कसं काम करतं? एका जातीच्या बडीशेपमध्ये अँटी गॅस घटक असतात जे पोटाच्या स्नायूंना आराम देतात. साखरेच्या कँडीसोबत घेतल्यास ते पचन थंड करतं आणि आम्लता देखील दूर करतं. कसे सेवन करावे? तर 1 चमचा बडीशेप घ्या, अर्धा चमचा साखरेची कँडी घ्या. जेवणानंतर हळूहळू चावा. दिवसातून 2दा घ्या. फायदे काय होणार आहेत? तर गॅस आणि छातीमध्ये जळजळ या दोन्हींपासून आराम मिळेल. ढेकर येणं थांबेल. तोंडाची दुर्गंधी देखील दूर होईल. बोनस टिप अशी आहे की रात्री पोटात गॅस असेल तर ही बडीशेप गरम पाण्यात उकळून प्या. तुम्हाला त्वरित आराम मिळेल. क्रमांक 3 वरती आहे आलं आणि लिंबाचं मिश्रण. पोटाला पुनरुज्जीवित करतं. ते कसं कार्य करतं? तर आलं हे पोटासाठी वरदान आहे. त्यात जिंजरॉल असतं आणि पचनसंस्था ते साफ करतं आणि गॅस रोखतं. लिंबू पोट स्वच्छ करतं आणि अतिरिक्त आम्ल निष्क्रिय करतं. कसं खावं? तर 1 इंच आलं किसून घ्या, त्यावर अर्धा लिंबू पिळून घ्या, थोडंसं काळं मीठ घाला. जेवणापूर्वी ते खा. परिणामी पचन जलद होतं, गॅस कमी होतो आणि पोटात जडपणा येत नाही. बोनस टिप अशी आहे की सकाळी रिकाम्या पोटी आल्याचं पाणी पिल्याने पचनक्रिया जलद होते. क्रमांक 4 वरती आहे त्रिफळा पावडर. ही आयुर्वेदिक जादू कशी काम करते? तर त्रिफळा हे 3 फळांचं मिश्रण आहे. आवळा, हळद आणि बेहडा. ते शरीर स्वच्छ करतं, आतडे मजबूत करतं आणि गॅस रोखतं.
ते केवळ गॅसपासून आराम देत नाही तर बद्धकोष्ठता आणि आम्लता देखील दूर करतं. कसं खावं तर झोपण्यापूर्वी अर्धा चमचा त्रिफळा घ्यायचा आहे. त्रिफळा पावडर कोमट पाण्यासोबत 15 दिवस घ्यायची आहे. फायदे काय होतात की सकाळी पूर्णपणे स्वच्छ पोट, गॅस आणि छातीमध्ये जळजळ नाहीशी होते, शरीर हलकं होतं आणि मन देखील शांत होतं. बोनस टिप अशी आहे, जर तुम्ही चहा प्यायलात तर तुम्ही दररोज सकाळी एकदा त्रिफळा चहा देखील बनवू शकता. क्रमांक 5 वरती आहे जिरे पाणी. हा सर्वात सोपा पण सर्वात प्रभावी उपाय आहे. ते कसं काम करतं? जिरे हा पोटातील वायूसाठी एक जुना घरगुती उपाय आहे. ते पोट फुगणे, आम्लता कमी करतं आणि आतडे मजबूत करतं. ते कसं वापरावं तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं लिंबू आणि काळं मीठ देखील घालू शकता. दिवसभर काय फायदे होतात तर दिवसभर पोट आरामात राहतं, गॅस आणि छातीमध्ये जळजळ होत नाही आणि पचनसंस्था सक्रिय होते. बोनस टिप अशी आहे की जेवणात जास्त जिरे घातल्याने पचनक्रिया लक्षणीयरित्या सुधारते. आता काय करू नये? आता या उपायांसह तुम्ही कधीही करू नये अशा चुका ज्या आहेत त्या जाणून घेऊयात. क्रमांक 1 वरती आहे की जेवल्यानंतर लगेचच तुम्ही नॉर्मल पाणी पिऊ नका. 30 मिनिटानंतरच आपल्याला पाणी प्यायचं आहे. क्रमांक 2 वरती आहे रात्रीचं जड जेवण करणं टाळायचं आहे. यामुळे गॅस आणि आम्लता दोन्ही पण वाढत असतं. क्रमांक 3 वरती आहे जास्त वेळ बसणं टाळा. खाल्ल्यानंतर 5 ते 10 मिनिटे चालत जा. क्रमांक 4 वरती आहे चहा आणि कॉफीचं जास्त सेवन करू नका. ते पचनसंस्थेला कमकुवत करतं. क्रमांक 5 वरती आहे घाईघाईने अन्न खाऊ नका. प्रत्येक घास नीट चावून खा. यामुळे गॅस तयार होण्याचा धोका कमी होतो. वृद्धांसाठी विशेष सल्ला आहे, 60 वर्षांच्या वयानंतर पचनशक्ती नैसर्गिकरित्या कमकुवत होते. म्हणूनच दररोज यापैकी कोणताही एक घरगुती उपाय करा. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्यास विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोटावर किंवा उजव्या कुशीवर झोपणं टाळा. तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं पोट नेहमीच हलकं राहावं आणि गॅस किंवा जडपणाचा कोणताही अनुभव येऊ नये असं वाटत असेल तर दररोज या 5 गोष्टींपैकी कोणताही एक उपाय नक्की करा. तुम्हाला दिसेल की तुमचं शरीर स्वतःहून बरं होऊ लागलं आहे. लक्षात ठेवा, अन्न हे औषध आहे. जर तुम्ही योग्य गोष्टी खाल्ल्या तर वेळेवरती खाल्ल्या तर औषधांची गरजच भासणार नाही. मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.